नमस्कार मंडळी, चला आज पहिला व्हिडिओ आहे म्हणता म्हणा, तर सांगू म्हणता तुमले कशी सुरुवात करी होती। आम्ही डबासनी मेस करतच ना आम्ही, ते सांगू म्हणता तुम्हाला पा शेअर करू म्हणता पहिला व्हिडिओ आहे म्हणा। जर आवडला तर लाईक शेअर फॉलो नक्की करा। तर डबासनी सुरुवात कशी करी, कवे उन्हत आम्ही गावातून कशी चालू करी, काय काय करतस काय नाही ते सगळं सांगस मी तुमले। पण जर आवडलं तर नक्की फॉलो करा। तर पहिलाच व्हिडिओ आहे म्हणा आज, तर जर काही चुकी होई नाही तर तसं मला समजाडी सांगी द्या तुम्ही, कारण कसं आहे पहिला व्हिडिओ आहे म्हणतं चला आपण बी करू म्हणतं घर बशी बशी सण टाइमपास डबा होईनात म्हणजे बसा ना, मग टाइमपास होत नाही म्हणतं चला आपण आपला पास शेअर करू, थोडं मन बी हलकं वस आणि चला सांगू म्हणतं आपली कहाणी कशी होती काय होती, कशी सुरुवात करी आम्ही, ते कवय उंतू आपण कधी मेच चालू करी कशी करी काय करी पहिला व्हिडिओ आहे आज। तर सांगू म्हणता तुम्हाला पा ते आम्ही उंतू 2017 का 18 उंतूत आम्ही गावातून। ते आपले कसं पहिले खेळा ना शिडीनं काही माहित नाही आपले, तर शिटीमा कसं आहे काय काम करा ना काय नाही असं पहिले सोचा आम्ही। मग पहिल्यांदार मन सासून त्या उन्हात मन भाच्यान त्या राहत ना पहिले, तर मन भाच्यान त्याच्याकडे मन सासून त्या उन्हात महिना 2 महिना त्याच्याकडे राहणार। मग परत त्याचे वाटणं बी काहीतरी चला बुवा आपण दुसराच वावर करतस शेती करतस, त्यामुळे कसं आहे बुवा तर या पण करतील बुवा आटे बरं आहे बुवा आटे जरा असं म्हणीसन। तर मग त्या उन्हात 2 महिन्यानंतर घर उन्हात त्या मग त्याची सांगत की जा बुवा तुम्ही असं। मग आम्ही म्हणतो तर महिना होता फेब्रुवारी का मार्च होता, तर उन्हत मग आम्ही मग नवीन उन्हत आटे मग म्हणणं आम्ही उन्हत 7 वाजून तो बुवा, कारण आपले एकटाचले माहीत नव्हतं शिटीमा कसं रास काय रास, आणि आपले सगळं खेळाने चाल माहिती शिटीने माहिती नाही कधी, आणि शिटीमा कसं हिंदी बोलानं गुजराती बोलानं आपल्या काही ये नाही, आज पण येत नाही असं नाही बुवा की यस बुवा हिंदी शिकी गई असं काहीच नाही, मला काही हिंदी येत नाही। पण मी एक म्हणत जर काही चुकायनं होई तर तसं मला कमेंट करी सांगा की तुम्ही असं चुकायला ना बुवा, तर मला थोडं समजाडी सांगा। अहो पहिला व्हिडिओ आहे ते। मग उन्हत आम्ही आटे मग म्हणणं आम्ही एकत्र उन्हत आटे मग रायनूत मग रूम करा, रूम लेवता 10,000 रुपये डिपॉझिट आणि 5-5.5 रुपये भाडं, आणि परत 5-5.5 भाडं मेंटेनन्स, आणि असं सगळं काही होतं त्यानं मग 5-6 रुपये जाय 1 महिन्यानं। मग उन्हत आम्ही मग म्हणणं ते आम्ही 1 वर्ष राहिलो ते एकत्र, तेच ना बी एक अंडर होता, एक गावले होतात, एक येल होतात सोबत, म्हणजे पहिलेच होतात त्या कामले पण त्याच सोबत राहायचं। मग त्या 3 जण होतात, मग त्या 3 जणीसनी म्हणजे त्या मन भाच्यान त्या करत कंपनीना काम, मग आम्ही एकत्र राहिनो मग एकत्र करात आम्ही डबा, आपले काही समजेच नाही एवढं की कसं डबा करानं काय करानं, आणि आटलं शिटीनं कसं रास थोडं आपले काय सांगत वेगवेगळं आपले नाव माहिती नाही कधी, खेळाना कसं कधी त्या टाइमला तर कधी पानपुरी सुद्धा माहित होती नाही आमले, तर ते दुसरं ते अंडा भुर्जी कसाला म्हणतं, असं अंडा कढी कसाले म्हणतं एवढं मला काहीच समजे नाही डायरेक्ट। तर ते बी आटे एकदम म्हणजे आपलं गुजरात मध्ये सणच माहीत पडणं की कसं कराना काय कराना बुवा असं। ते मग म्हणणं आम्ही करू म्हणणं भाजी खिचडी करेत आपल्या काही जमेनी पहिले मग नंतर मग मी पोया टाकून काम करू मी, पण पोया बी एका आमले धाकली बी जाय किंवा मोठी बी जाय, आणि पटापट टाकण्या पडेत शेगडीवर चटकी जाय कसं काय वय खूपच म्हणजे नाही जमे ते नवीन, पण मग कर प्रयत्न टाकू मी आज चांगलं येते सकाळी चांगल्या असे करता टाक्यात मी पोया। परत आम्ही एकत्र 1 वर्ष कर आम्ही डबासनं एकत्र म्हणणं आम्ही एकत्र 1 वर्ष कर, मग 1 वर्ष करा नंतर मग थोडंसं मी पण भाजीनं थोडंसं शिकी गहू कशी भाजी करानी काय करानी, नवीन तर काही जमेच नाही,
तिखं कितलं टाकानं, आपलं घरना स्वयंपाक वेगळा, परत एवढा डबासना वेगळा, कसं कराना काय कराना काहीच समजे नाही. मग परत मग म्हणणे त्यासनी त्या गॅस कंपनीमा त्या म्हणे की आमले नाही परवडत बुवा, की आपलं 5-7 हजार रुपया दोन्ही मी सण नाही परवडत बुवा, तुम्ही काय ठेवशात मी काय ठेवू असं तरी सण ते. मग त्याची कंपनी धरी त्या दोन्ही म्हणजे म्हणणं विभवून त्या म्हणणाने त्या कंपनी करत त्याची कंपनी करी आणि मग मी डबासनं कर पहिल्यांदा होतात 2-4 असं 2-4 त्याच्याकडे होत आम्ही एकत्र तर होतात, पण मग नंतर कोण कुठे निघी आज कोण कथा लायले डबा, मग ते कसं नवीन नवीन आवडीने त्यांना मग 2-4 डबा आहेत, मग त्यांना मग काही आपले सणच जमेन येतो कसं काय करा काय नाही, मग बाकीना कमी होई घ्यात त्यांना मग राहिला 2-3 डबा, मग 2-3 डबा. मग आम्ही 1 वर्ष राहिलो एकच रूम राहिलो, तर एकच रूम राहिलो, पण मग एक रूम राहिलो, पण मग आपला घर मालक इथला बोले की बुवा एवढा रूम मा नाही राहू शकतच बुवा, तुम्ही 2-2 फॅमिल्या नाही चालतेस, एकच फॅमिली चालस, तर काय करा ना बुवा असं तसं. मग परत आम्ही तसं मालक बोले, पण आम्ही राहिलो तसं 1 वर्ष राहिलो आम्ही, 1 वर्ष राहिलो आम्ही. मग परत 1 वर्ष राहानंतर मग आम्ही रूम करा खाले त्या राहत 6वावर